आज आम्ही कोंडेश्वर येथे एक्सप्लोर करण्यासाठी चाललो होतो. लहान मुलं देखील उत्सुकतेने थांबले होते. सागर आणि अजय माझा वेट करीत होते आणि तेवढ्यातच मी आलो. मी आल्यानंतर आम्ही तिथून निघालो. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. तरी मित्रांनो तुम्ही पुढं कंटिन्यू करा. लहान मुलांना हाय करत आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. कोंडेश्वर येथे चाललेलो आहोत. तिथे जाऊन आम्ही म्हणणे झाले गावाचं पावसाळ्यात इतकं सुंदर दिसतंय वातावरण. तर मंत्रमुग्ध मस्त करणारं वातावरण असतंय. खूप चांगलं आहे इकडं. तर सुंदर असा डोंगर आहे तिकडं. सह्याद्रीच्या कुशीत बसलेले सगळं आणि मामा एक सुंदर प्रकारे ठिकाणी सनसेट दिसत. एक सुंदर सनसेट बघा. सन बघा किती मोठा दिसतोय. कोंडेश्वर इकडेच आहे ना? हो, थोडी माहिती देशाल का कोंडेश्वर वरली आम्हाला? सरळ रस्ते हो का? पुढे फिरायचं नाही. हो. सरळ हा. चालेल. थँक्यू सरळ काका. जायचं. थँक्यू. मित्रांनो हे शेवटचं गाव आहे. तिथून पुढे आपला कोंडेश्वरचा रस्ता चालू होणार आहे. तर सुंदर असा प्रवास आहे इकडला. तुम्ही बघू शकता इकडं अजून जुनी परंपरा आहे. ते एक शेवटचं गाव असणार आहे. एक सुंदर असं वातावरण झालेलं आहे मित्रांनो. बघा पावसाळ्यात तर खूप सुंदर वातावरण असतं इकडं. पावसाळ्यात या विजिट करा. तर बघू शकता श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर जांभवली मित्रांनो. जांभवली लासगाव आहे. आलोय आपण आता जांभवली पाशी. काही लोक देखील आलेली आहेत. तर फायनली मित्रांनो आपण कोंडेश्वर इथे पोहोचलेलो आहेत. तर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नाणे मावळ येथे हे जांभवली गावात हे मंदिर आहे. निसर्गरम्य असे मंदिर आहे हे मित्रांनो. स्वयंभू शिवलिंग मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज इथं मोहिमेच्या वेळेस दर्शनाला यायचे. तर इथले काय गावकरी आहेत तर त्यांना आपण काय विचारूया. तर या इकडे. प्रथमतः माझं नाव रमेश भीमाजी कदम, मुख्य पुजारी श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान जांभवली. तर या मंदिराचा इतिहास असा आहे की हे मंदिर शिवकालीन आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस मोहिमेला यायचे तेव्हा गुजरात इकडे खाली जहागिरी लुटायची तेव्हा विंचुकाडा म्हणून एक आपला किल्ला आहे. त्या किल्ल्यावरतून इकडे यायचे राजमाची करून कोंडेश्वरावरती दर्शन घ्यायचे. मग इथून ही मावळ प्रांत म्हणून तेव्हापासून मावळ प्रांत ओळखला कारण की शिवाजी महाराजांना या मावळामधून भरपूर मावळे भेटलेले. मावळ प्रांतामधून एकाचड एक मावळे भेटले त्यामुळे मावळ प्रांत असं नाव ठेवलेलं आहे. आणि समोर तो दिसतो तो तिकडे ढाकबरी फोर्ट आहे. तो बी महाराजांचा बांधलेला आहे तो किल्ला. त्यामुळे इथं येणाऱ्या भाविकांनी इथं येताना आपली एक दक्षता घेतली पाहिजे की आपण आणलेला कचरा हा आपण त्याची विल्हेवाट आपण स्वतः केली पाहिजे. आपण जेव्हा ढाकबरीला घेऊन जातो तो कचरा तोच रिटर्न आणला पाहिजे. आपण जे बिस्किट नेतो, पाण्याची बॉटल असेल किंवा वेफरचा असेल किंवा अनेक काही गोष्टी असतील त्या तिथपर्यंत नेलं तेवढं काउंट करून जर रिटर्न आणला तर ते निसर्गाची हानी होणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे ही येणाऱ्या पर्यटकांना आणि भाविकांना ही नम्र विनंती आहे. आणि कोंडेश्वर मंदिर हे असं शिवकालीन मंदिर, हे कोणी बांधलेलं बसवलेलं किंवा काय केलेलं हे मंदिर नाही. हे कुदरती पावन असं एक आपण कसं म्हणतो एखादं जमिनीतून बी रुजल्यानंतर ती उमलते असं हे शिवलिंग आहे. त्यामुळे स्वयंभू शिवलिंग आहे. तर धन्यवाद दादा. तुम्ही एक उत्तम प्रकारे इथली माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. बघितलं दादांनी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली आपल्याला. तर तुम्हाला अजून पुढचा कोंडेश्वरचा मंदिरा देखील जवळचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो. तर बघू शकताय तुम्ही खूप उन्हाळ्यात देखील लोक इथं भेटीसाठी येत आहेत. लांब लांबचे लोक इथं व्हिजिट करण्यासाठी येत आहेत. तर हे स्वयंभू शिवलिंग असल्या कारणाने मित्रांनो हे कोणी इथं स्थापन केलेलं नाहीये. तर हे तर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेला जायचे त्यावेळेस इथं दर्शन घेऊन जायचे. तर तुम्हाला इथं वर एक झाड दिसत असेल मित्रांनो. तर तुम्ही बघू शकताय की तिथं शिवाजी महाराज तिथून त्यांची घोडा नेण्याची वाट होती. तर तिथून सर्व मावळे जायचे. तर अजून देखील ती वाट क्लिअरपणे दिसते. तर तिथं वर गेल्याशिवाय आपल्याला तेवढा कळणार नाहीये. तर तुम्ही बघू शकता तिथे शिवमूर्त स्थापन केलेली आहे.
तर खूप सुंदर आहे मित्रांनो इथं. तर हे इथं शिव मंदिर आहे मित्रांनो. तर तुम्हाला आम्ही ट्राय करू. तर आता आम्हाला परवानगी दिली तर तुम्हाला शिवलिंग दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तर हे एक शिवमूर्ती आहे. तर इकडून बघू शकता तुम्ही की इथं कुंड आहेत मित्रांनो. तर तुम्हाला कुंड दाखवतो मित्रांनो इथून मी. बघू शकताय तुम्ही. तर हे एक निसर्गरम्य असलेले मंदिर आहे मित्रांनो. तर हे कुंड बघू शकताय तुम्ही. तर बघा मित्रांनो कुंड आहे तिथं. तर बघितलं तुम्ही मित्रांनो निसर्गरम्य असे वसलेलं एक शिव मंदिर आहे. तिथं हे मंदिर स्वतः स्थापन झालेले. तिथं एक शिवलिंग आहे ते स्वतः स्थापन झालेले. तर खूप सुंदर असं आहे इथं. तर पाऊस काळात तुम्ही जर आलात तर अजून भारी तुम्हाला व्ह्यू बघायला मिळेल इथं. तर इकडून हिरवाई बघू शकताय तुम्ही. तर इथं आतमध्ये एक कुंड आहे मित्रांनो. पाऊस काळात खूप पाणी असतं इथं, कारण चांगल्या प्रकारचं वातावरण आहे इथं. तर बघितलं मित्रांनो खूप सुंदर असं आहे. तर इथं शिव मंदिर आहे. तर बघू शकता इथं शिव मंदिर आहे. तर ट्राय करू आपण जाण्याचं. तर आपल्याला जाण्याची परवानगी दिली तर तुम्हाला शिवलिंग देखील दाखवतो आम्ही. एक सुंदर असं आहे. तर पाऊस काळात तुम्ही आलात तर खूप सुंदर असं वातावरण तुम्हाला बघायला भेटन. बघू शकताय तुम्ही इकडं. तर लॉक झालेलं आहे मित्रांनो. तर आपल्याला काही जाता येणार नाही आहे. तर तुम्हाला मी बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर बघू शकताय तुम्ही. तर इथं आतमध्ये शिवलिंग आहे मित्रांनो. तर ते शिवलिंग स्वयंभू शिवलिंग आहे, कारण ते स्वतःहून स्थापन झालेलं आहे. त्याला कुणी बसवलेलं नाही आहे. तर हा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे मित्रांनो. तुम्ही या स्वतः एक्सपिरियन्स करा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आहे. तिथं एक फॅमिली आली होती तर त्यांनी आम्हाला त्यांचा अनुभव सांगितला. अभिषा मोहिले शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये असताना ते या पलीकडच्याच बाजूला राजमाची पॉईंट आहे, राजमाची किल्ला आहे. इथं आल्यानंतर ते दर्शनासाठी स्वयंभू जे आहे कोंडेश्वर मंदिर याला ते दर्शनाला नेहमी यायचे. आम्ही आज आलो, आम्हाला हा येऊन आनंद झालेला आहे. तर तुम्ही अवश्य या. तुम्ही कुठून आले? आम्ही चिंचवडवरून आलेलो आहे. चिंचवड पिंपरी. तर बघा मित्रांनो पूर्ण फॅमिली आलेली आहे इथं व्हिजिट करण्यासाठी. निसर्गरम्य वातावरण कोंडेश्वर मंदिराला व्हिजिट करण्यासाठी. तर ट्राय करा की सगळ्यांनी एक दोघं न येता फॅमिलीसोबत यावा. तर बघू शकता कोंडेश्वर इथे आम्ही पोचलेलो आहे. तर आता आम्ही चाललो आहे कोकण कड्याकडं मित्रांनो. हा लास्टचा पार्ट आहे पुणे जिल्ह्याचा. तर तुम्ही बघू शकताय काठी घ्यायचे जो काय असन काय नसन, कारण टाइम झालेला आहे खूप. तर आता आपण पुणे जिल्ह्यातील लास्ट टोक तिथे चालू आहे. तिथून खाली रायगड जिल्हा चालू होतोय मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतो, खूप सुंदर आहे. तर इथं जवळच एक डागबैरी ट्रॅक म्हणून आहे, खूप प्रसिद्ध ट्रॅक आहे हा पण. तर तुम्ही विजिट करा. एक नंबर ट्रॅक आहे. डेंजर ट्रॅक आहे तो. तिथं तुम्हाला जावं म्हणजे सर्व सुरक्षित जावं लागणार. तिथं वर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की तिथं भांडी देखील आहे. तुम्हाला फक्त जेवण बनवण्याचं साहित्य जवळ न्यायचं आहे, सोबत न्यायचं आहे. तिथं गेल्यानंतर तुम्ही सर्व जागेवरच मिळेल तुम्हाला. कुठं ट्रॅकिंगला जायचं असेल तर अजय साबळे सर्व हँडल करतो. तर त्याचप्रमाणे तर सुंदर असं वातावरण झालेलं आहे, एक नंबर. तर आता आम्ही चाललोय, तुम्हाला कडा दाखवतो मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकताय तिकडं बघू शकताय लोक ती डागबैरीला जाऊन आलेली आहेत. तो रोड आहे मित्रांनो डागबैरीला जाण्यासाठी. खूप कठीण रोड आहे तो. वर ट्रॅक करीत असताना जास्त सोयीसुविधा नाही आहेत तिथं. सरळ रोड नाही आहे, कठीण रोड आहे, डेंजर रोड आहे. तर तुम्ही व्यवस्थित जावा. तिथं वर गेल्यानंतर खूप सुंदर असा व्ह्यू आहे.
तिथं गेल्यानंतर अलग फिलिंग आहे. तुम्ही बघू शकता वर जाऊन. ज्यांना कुणाला यायचं आहे तर त्यांनी नक्कीच जावा तिथं. इकडं बघू शकता तुम्ही डाकगडाकडे लिहिलेलं आहे मित्रांनो. या रस्त्याला सरळ तुम्हाला अशा पाट्या दिसतील. तुम्ही या. तर काका तुम्ही इथं कुठं गेलते? डाकबैरीला गेलते का सनसेट पॉईंटला? डाकबैरीला नाही, आम्ही इथं सनसेट पॉईंटला गेलतो. सनसेट पॉईंटला गेलते ती बघा ती लोक दिसतात ना, आलेत बघा तिकडं. हा, डाकबैरीवरून लोक आल्यात. आता डाकबैरीला तिथं आहेत काही लोक, आवाज येतोय का? आता सनसेट पॉईंटला आलो आम्ही. तर मॅम तुम्ही इकडं आल्या, तुम्हाला कसं वाटलं? छान आहे इथे. मस्त सनसेट दिसतो, दरी मस्त आहे, छान वाटतं, वाईब मस्त आहे. त्याबद्दल धन्यवाद तुमचा. धन्यवाद काका. तो तुम्ही कोणत्या ह्याला गेलते? डाकबैरीला गेलते का? डाकगडावर आम्ही गेलो. तर कसं वाटलं तुम्हाला तिकडं? आम्ही दर रविवारी येतो. दर रविवारी येता. तर कसा होता आजचा एक्सपिरियन्स तुमचा तिकडला? मस्त 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 होता. चला धन्यवाद. तर बघा मित्रांनो, भरपूर प्रकारे खूप लोक आलेले आहे तिकडं डाकबैरीला. डाकगडावर गेले होते. तर मित्रांनो तुम्ही डाकगडावर केव्हा गेलते? डाकगडावर केव्हा गेलते? काल सकाळी गेलो. सकाळी गेलते का? तर किती वाजलेत आता? काल सकाळी गेलते तुम्ही का आज सकाळी गेलते? आज सकाळी. तर काल आलोय आम्ही इथे. कुठून लेत तुम्ही? आम्ही पुण्यात नाही. पुण्यातून आलेत. तर हे सर्व ट्रिप आहे का तुमची? ट्रिप नाही, आम्ही संवर्धनाचे. मी डाकगड आहे माझं. तर थोडी इन्फॉर्मेशन द्या तुमचं काय असेल ते. हा? थोडी इन्फॉर्मेशन सांगा काय असेल ते. 12 एकड परिवार आयोजित करून इथं डाकगडवर संवर्धन मोहिमा घेतो. संवर्धन. त्यामध्ये डाकगडाचा मेन महादरवाजा, पाण्याच्या टाक्या, मंदिराचा अवशेष हे आम्ही हुडकून काढून त्याची स्वच्छता करून जीर्णोद्धार करून माणसांना दिसण्यासाठी समोर आणले. तर खूप चांगलं काम करताय मित्रांनो तुम्ही. तर आमची इच्छा आहे की यांना अजून लोकांनी खूप जॉईन करावा, कारण जेणेकरून आपले संवर्धन आपल्याला करता आले पाहिजे. आपल्या निसर्गाचे संवर्धन, जे काही गड किल्ले आहेत आपल्यालाच सांभाळावं लागणार आहेत. राजांनी तर खूप काही करून दिले, ते पुढं चालवण्याचं काम आपलं आहे मित्रांनो. तर हे मित्र खूप चांगलं करतायत. तर इंस्टावरती 12 गड म्हणून पेज आहे. पेजला तर नक्कीच मित्रांनो सगळ्या कोणत्या गडांवर काम चालू आहे, कोणत्या गडांवर मोहिमा चालू आहे, त्याच्यावर वेळ, तारीख आणि कोणत्यावर वार असतोय तो कळून जाईल. तर बघितलं मित्रांनो, ते देखील संवर्धन जपण्याचं काम करतायत. तर माझी इच्छा आहे, आमची इच्छा आहे की अजून लोकांनी त्यांना जॉईन करावं. असल्या कारणाने सनसेट आपल्याला दिसणार नाही आहे. तर दिसला असता सनसेट देखील आपल्याला. तर बघा खूप सुंदर वातावरण तयार झालेलं आहे इकडं. खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर आहे इकडं. तर तुम्ही बघू शकताय, आज एन्जॉय करतोय, फील करतोय वातावरण, सागर, क्लायमॅटचा. तर खूप सुंदर आहे. तर डाकगडाकडे आपण जाऊया. थोडंसं तिथपर्यंत जाणार नाही आहे आपण, पण तिथं जाण्याचा मार्ग दाखवतो. एकदा तरी तुम्ही यावा डाकगडाला भेट देण्यासाठी. कारण तुम्ही बघू शकता इथं बघा मित्रांनो, खूप खतरनाक असं वातावरण आहे इकडं. खूप सुंदर आहे. इधर से आदमी के 3 बस नीचे पहुंचता है. तर इथून माणूस खाली गेल्यानंतर तो डायरेक्ट रायगड जिल्ह्यामध्येच भेटणार मित्रांनो. फनी एलिमेंट होते ना. तर तिथून बघू शकताय तुम्ही डोंगराच्या कडेकडेने अवघड असा ट्रॅक आहे. तिथून लोक येत आहेत, जे सकाळी डाकगडावर गेलेले आहेत ते आताशी परत आहेत. तर तुम्हाला यायचं असेल तर पूर्ण एक दिवस काढून या मित्रांनो, विजिट करा. 100% चांगलंच आहे. तर सागर, काय बोलायचं आहे तुला? पडला तर 3 दिवसानंतर खाली पोहोचला. सागरच्या म्हणण्याने सांगितलं बरोबर आहे. तर हे जे तुला काय बोलायचं आहे? खूप सुंदर असा आपला मावळ तालुका आहे मित्रांनो. तुम्ही खरोखरच प्रत्येकाने एकदा तरी इथे यावं, माझी इच्छा आहे. पण इथं असं बघितलं ना, असं वाटतं की आपण सगळ्या जुन्या गोष्टी विसरून माणूस विसरून जातो माणूस, आणि खूप सुंदर फील होते इथं, आणि लय भारी वाटतंय. लयच
आणि आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये आम्ही डागबैरीला जाणार आहे. आता आपला इथून पुढचा ब्लॉक नंतर दुसरा चालू करू आपण. आतापर्यंत इथं पोचलोय आपण. आता लय भारी वाटते लय. पुणे जिल्ह्याचं एक लाचच्या टोकापर्यंत आलेलो आहे आम्ही. तुम्ही बघू शकता हे इथून खाली रायगड जिल्हा निर्माण होतो मित्रांनो. तर जास्त कडेला जाऊ नका, कारण इथं सपोर्ट नसल्या कारणाने थोडी हवा पण जास्त आहे. डेंजर झोन आहे मित्रांनो. बघण्यासारखं तर खूप काही आहे, पण तेवढीच आपली सेफ्टी देखील इम्पॉर्टंट आहे. बघू शकता तुम्ही एक सुंदर वातावरण निर्माण झालं. तर तुम्ही बघू शकता तुम्ही इकडं. मित्रांनो तुम्ही डागगडावर गेलते, तर कसा तुमचा एक्सपिरियन्स होता? मस्त. मस्त होता. कधी आलते तुम्ही? 3 वाजता. 3 वाजता. हो. आणि आता एवढ्या रात्रीची चालली आहेत रिटर्न. हो. तर नाव काय मित्र तुझं? अभिषेक. अभिषेक. आणि त्याचं? साहिल. तर काय माहिती देऊ शकता एक्सपिरियन्स तुमचा? एक्सपिरियन्स मस्त होता. थोडं होतं म्हणजे मुश्किल रस्ता होता थोडा, पण झालं. तर नेक्स्ट जी लोक यावात ह्याच्यासाठी काय सांगू शकता तुम्ही? नेक्स्ट लोक येऊ शकते, काही एवढं धोकादायक नाही, येऊ शकते. तर थँक्यू मित्रांनो गेलेले. तर मित्रा नाव काय तुझं? प्रेम कदम. प्रेम कदम. आलेलो 2 वाजता गेलो, आता खाली आलोय. तर काय माहिती देऊ शकतो तुझा एक्सपिरियन्स? गाड्याने चढायची कडी आणि जे काही नेक्स्ट लोक येतील त्यांच्यासाठी मेसेज? नाही, गावरणाऱ्यांनी येऊ नका, अजिबात लुकड्या पाकड्यांनी अजिबात येऊ नका. तर स्ट्रॉंग वाईन स्ट्रॉंग. मित्रांनी त्याच्या एक्सपिरियन्सनुसार सांगितलेले. तर धन्यवाद मित्र तुझं. लवकर या बघा, अंधारात तिथं जंगलात येते सगळं. तर त्यांनी सांगितलं लवकर या आणि लवकर जावा, कारण तुम्ही बघू शकता त्यांनी सांगितलं त्यांचा एक्सपिरियन्स. कारण कठीण रोड आहे. त्यांनी म्हणल्याप्रमाणे ज्याच्या मनात खूप भीती आहे त्यांनी येऊ नका, कारण त्यांनी जे पाहिलेलं आहे तेच त्यांनी सांगितलेलं आहे. तर अजून पुढं कोण भेटलं आहे तर बघूया. आमचा मित्र राहिला मागे. तर नाव काय आहे तुमचं? माझं नाव विकी बाळासाहेब चौधरी. तर डागगडावर गेलते तुम्ही, तर एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? डागगडावरती माझी दुसरी मोहीम आहे. 12 गड परिवारासोबत संवर्धनाचं कार्य चालतं आमच्या टीमनी. आता भरपूर म्हणजे महादरवाजा आहे, पाण्याची टाकी आहे, असे भरपूर काही म्हणजे पुराणे म्हणजे जुने अवशेष आहे ना, ते सगळे उघडकीस आणलेले आहे. पहिली लोक काय करायची किंवा ट्रेकर्स लोक तर जात होती गावची, पण लोक पहिली डागबैरी लेणी करायची. वरती गडावरती कोणी जात नव्हतं, कारण कोणाला माहिती नव्हतं की किल्ल्याचं स्वरूप आहे वरती म्हणून. मग रेकी करायला गेले असताना मग त्यांना काही अवशेष दिसले, मग त्याच्यावरती टीम बसली, मग कामं चालू झाली. आता ही 64वी मोहीम आहे आमची. आता महादरवाजाचं जरा व्यवस्थित सुशोभीकरण चालू आहे सध्या. आज काय ना दगडी वाढल्यात 8-10 वरती फक्त, तेवढ्यातच ओके झालेले. तर काय विषय की गड किल्ले फिरणे सगळ्यांचं ध्येय असतं की महाराष्ट्रात आलोय आपण जन्माला, की महाराजांचे गड किल्ले आपण फिरले पाहिजे. पण विषय असा आहे की आयुष्यात 1-2 गड किल्ले फिरायचे राहिले तरी चालतील, पण गड संवर्धनाचं कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे. हीच शिवाजी महाराजांना खरी आदरांजली ठरेल. जय महाराष्ट्र. तर बरोबर सांगितले मित्रांनो. तर नेक्स्ट मोहीम तुमची कोणती असणार आहे? आमची नारायणगडावरती आहे, पण डागगडावरती असते दर महिन्यातून 1 किंवा 2 तर महिने. यांची नेक्स्ट मोहीम नारायणगडावर आहे. परिवारातर्फे दुर्गा तांदूळवाडी, आसावा, सुधागड, नारायणगड आणि डागगडावरती याचं संवर्धनाचे कार्य चालू असतात. तर यांची नेक्स्ट मोहीम नारायणगडावर आहे. तर ज्यांच्यापर्यंत पोचन तर त्यांनी पण नेक्स्ट टाइम यांना जॉईन करावा, कारण नारायणगड म्हणून पेज आहे, पेजला फॉलो करा. त्याच्यावरती तर update सगळं येत इंस्टाग्राम व 12 गड म्हणून पेज आहे त्यांचं एक. राहतं. चला, जय शिवराय. जय शिवराय. तर तुम्ही व्हिजिट करा, तिथं जास्त माहिती घ्या, तुम्हाला भेटन मित्रांनो. तर ट्राय करा, ते एक चांगलं काम करतायत. तर सगळ्यांनी देखील त्यांना जॉईन करावा, कारण ते बोलल्याप्रमाणे गड किल्ले हे आपलं राखण्याचं काम आहे मित्रांनो. राजांनी आपल्याला एक सुवर्ण अशी भूमी निर्माण करून दिलेली आहे, तर ती राखण्याचं काम हे सगळं महाराष्ट्र देशाचं काम आहे. कारण जेणेकरून पुढील काही काळात तो इतिहास सर्वांपर्यंत पोचला पाहिजे, कारण जे काही पिढी निर्माण होईल त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम हे आपलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो.
तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला ढाकगडावर दाखवण्याचा प्रयत्न करतो. ढाकगडावर ते मित्र गेले होते, तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला तिथपर्यंत पोचवू. तर मित्रांनो, नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला ढाकगडापर्यंत पोचवण्याचं काम करू. तर तुम्ही असंच आम्हाला सपोर्ट करा, जेणेकरून आम्ही असे ऐतिहासिक ठिकाणं शोधून काढू, एक्सप्लोअर करू, तुमच्यापर्यंत पोचू. तर धन्यवाद मित्रांनो. लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.